माझं काही वैर नाही आहे. आमचं वैर नाहीच आहे. मी कधी म्हणाली माझं वैर आहे? मी कधी त्यांच्याकडे काय पैसे मागितले का जागा मागितली की कामं मागितली का कुठे टक्केवारी मागितली का माझ्या मुलांना कुठे काम द्या? आमचं वैर नाहीच आहे. वैर आहे ते राजकारणाच्या खुर्चीवरती कोणी बसावं, कोणी किती आपले नगरसेवक काढावं यासाठी चढावड असते प्रत्येक पक्षामध्ये. ती असणारच आहे आणि ती राहत राहणार आहे. त्यात काय आमचं वैर वगैरे दोघांचं काही नाही. आमचं कधी दोघांचं असं समोरासमोर कधी भांडणही झालेलं नाही. भांडण लावण्याचे काम त्यांच्या आजूबाजूला जे गिरट्या घालतात ते लावत असतात. त्यांनी समजून घ्यायचं असतं. ते मोठे आहेत माझ्यापेक्षा, ते नेते आहेत. आम्ही त्यांना नेहमीच नेते बोललेलो. तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या चॅनलनी नेहमीच दाखवलेलं आहे. आम्ही त्यांना नेतेच मानलेले आहे. पण त्यांनी पण संकुचित बुद्धीचं न राहता सगळ्यांना समाविष्ट करून सर्व कार्यकर्ते हे आपलेच आहेत पक्षाचे, अशा पद्धतीने जर तिकीट वाटप झालं असतं तर आज जो हा प्रकार जो नवी मुंबई झालाय तो घडला नसता. आज सगळं पॅचअप करता करता मला 7-8 दिवस लागले लोकांची मनधरणी करताना.